स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहे। चिखली तालुक्यात जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या असून शेताचे पंचनामे सुरू आहेत। मात्र ज्या शेतकऱ्याच्या शेतातील बियाणे उगवले नाहीत त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे, तर काहींनी दुबार पेरणी सुरू केली असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। चिखली तालुक्यातील वळती येथील गोपाल चिंचोले यांनी महाबीजच्या 8 बॅग सोयाबीन बियाणे दुकानातून घेऊन पेरले होते। मात्र 15 दिवस उलटले तरीही सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने संताप व्यक्त केला। तर आता पुन्हा एकदा सोयाबीन बियाणे आणून दुबार पेरणीला सुरुवात केली आहे। जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या बियाण्याचं नुकसान झालेलं आहे। हे निकृष्ट दर्जाचं बियाणं आहे। आम्ही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवलेला आहे। कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु वेळी त्याचे पंचनामे होत नाही। म्हणून त्या शेतकऱ्याला दुबार पेरणी करायची केव्हा, म्हणजे मोडू का नको मोडू असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो। आम्ही या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी केली आहे। कृषी विभागाकडे मागणी केली की ज्या ज्या आता दुबार पेरणी करायची त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे। शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कंपनी जे जावई शोध लावतात की बा त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आदळणी पाणी पडला असेल, त्या शेतकऱ्यानं खोलवर ट्रॅक्टर घातला असेल, खोरवरती पण घातली असेल, या कंपनीच्या प्रतिनिधींना मला एकच सांगायचं आहे, अरे बाबा हो, बाजूच्या शेतकऱ्या धुरा असताना त्या शेतकऱ्याचं उगवलं, एकाच दिवशी पेरणी केली, बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं, मग हे का उगवलं नाही यासाठी जर तुम्ही कारण सांगणार असाल तर मग कृषी विभागाला एक सांगायचं की तुम्हाला बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं आणि या शेतकऱ्याचं उगवलं नाही, मग हा बियाणे दोष नाही तर काय आहे। कृषी विभागाने तात्काळ या कंपन्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। यामध्ये नामांकित कंपन्या आहे, तात्काळ याचं सगळं सीड्स होतं हे सगळं चेक केलं पाहिजे। याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि शासनानं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।